आजच्या संदेशाकडे आजच्या वचनाकडे वळू आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे जिवंताचा देव. जिवंताचा देव म्हणजे ज्या गोष्टी जिवंत आहे, ज्याच्यात प्राण आहे. देव जो आहे तो जिवंताचा देव आहे. देव कधीही मेलेल्या गोष्टीचा किंवा मरणाऱ्या गोष्टीचा देव नाही. आणि या गोष्टी आपण आजच्या वचनातून आपण शिकणार आहोत, आपण बघणार आहोत की कारण हे खूप महत्वाचं यासाठी आहे कारण या जगिक शिकवणामुळे आणि खूप साऱ्या चुकीच्या शिकवणीमुळे आपल्याला सदैव देवाविषयीची जी कल्पना आहे ती आपली फार चुकीची आहे. आणि म्हणून सत्य काय आहे हे समजणे आणि देवाचं वचन काय आहे हे समजणे आणि खरंच स्वर्गातील देव काय आहे हे समजणे हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून आजचा जे विषय आहे कृपया याकडे लक्ष द्या आणि आपण या वचनातून काही गोष्टी आपण बघणार आहोत. कारण आपल्या प्रत्येकाला आध्यात्मिक गोष्टी आवडतात, आपल्या प्रत्येकाला देवाविषयीच्या गोष्टी आवडतात. पण आपल्या विचाराचा देव न बनवता, आपल्या विचाराचा देव न बनवता जर तुमची खरंच इच्छा आहे की स्वर्गातील देव मला समजला पाहिजे आणि जो सत्य आहे ते मला समजलं पाहिजे, कळलं पाहिजे, त्याच्यासाठी हे वचन आहे. आणि म्हणून जसं तुम्ही चर्चमध्ये आहात, ओके नाही, कशासाठी आहात की मला आध्यात्मिक गोष्टी समजल्या पाहिजे. म्हणून तुमच्या विचाराचा देव न बनवता जो स्वर्गातील जिवंत देव आहे त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत, आपण ऐकणार आहोत. आणि म्हणून ही गोष्ट आपण ज्या म्हणजे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता आणि तिथे काही लोक होते, ते लोक धार्मिक होते. जसे आपणही जगात खूप सारे लोक धार्मिक आहेत. ते देवाचे कार्य करणारे होते, देवाच्या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता. पण त्यांनी जो देव बनवला होता तो त्यांच्या विचाराचा होता. आणि तुमच्या विचाराचा देव तुम्हाला कधीच वाचू शकणार नाही. या जगाने दिलेला देव तुम्हाला कधीच वाचू शकणार नाही. तर स्वर्गातला जो जिवंत देव आहे तो काय आहे हे समजण्यासाठी आपण एक गोष्ट ऐकू. तर हे जे लोक होते यांचं नाव होतं सदुशी. सदुशी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला सॅड्युसी. सॅड्युसी म्हणजे सॅड म्हणजे काय होते, निराश. निराश व्यक्ती कोण आहे? निराश हा प्रत्येक तो व्यक्ती ज्याला आपल्या मरण्यानंतरची काहीच आशा नाही. म्हणजे त्याला वाटते की बस आपण मेलो, आता काय राहिलं या जीवनात. तुम्हाला जर तुमच्या मरणानंतर की माझा आत्मा स्वर्गात जाईल, मला अनंताचं जीवन मिळेल, या गोष्टीविषयी तुम्हाला काहीच आशा नाही, या गोष्टीविषयी तुम्हाला काहीच चिंता नाही किंवा या गोष्टीविषयी तुम्हाला काहीच काळजी नाही, तुम्ही काय होता ते सदुशी. म्हणजे काय की ज्यांना काहीच आशा नाही. आणि म्हणून त्यांना धार्मिकता आवडायची, पण त्यांचा हा विश्वास नव्हता का मेल्यानंतर बा माझा आत्मा स्वर्गात जाऊ शकतो, माझं शरीर सुद्धा पुनरुत्थित होऊ शकतं, मी देवासोबत स्वर्गात असू शकतो. या सगळ्या गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांचा हाही विश्वास नव्हता का येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. त्यांचा हा विश्वास नव्हता का एक मनुष्य पूर्ण जगाचे पाप स्वतःवर घेऊ शकतो आणि त्याच्याद्वारे सॅल्वेशन किंवा तारण या जगाला भेटू शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या आशा देणाऱ्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही या आशा देणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवत ना, तुम्ही काय झाले? सॅड्युसी. म्हणजे काय झाले? तुम्ही निराधार. तुम्ही काय झाले? तुम्हाला तुमच्यापाशी काहीच आशा नाही आणि तुम्ही आशा असणाऱ्यापेक्षा निराशा असणारे झाले. का? कारण तुमचा विश्वासच नाही. तुमचा विश्वासच नाही आणि तुम्ही फक्त याच गोष्टीसाठी जगत आहात का काय माहिती एक दिवस मरण आल्यावर कोण पुरं पाहिलं. जिथं तुम्हाला सत्य शिकवल्या जातं, सांगितल्या जातं, पण तुमचा विश्वास नाही आणि म्हणून तुमच्यापाशी आशा नाही आणि म्हणून तुम्ही निराशावान होता. आणि अशाच लोकांचा एक ग्रुप जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता तो काय झाला? तो देवाजवळ म्हणजे येशू ख्रिस्ताकडे आला. आणि येशू ख्रिस्ताकडे आल्यावर कारण त्यांचा रिझरेक्शन म्हणजे पुनरुत्थान याच्यावर विश्वास नाही, मेल्यानंतर बा कोणीतरी उठत असेल, मेल्यानंतर मला काही आशा असेल, या गोष्टीवर त्याचा विश्वास नाही. आणि म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारणं चालू केलं. आता हे प्रश्न त्यांनी यासाठी नाही विचारले का बाबा आम्हाला काही आशा नाही तर तू मला शिकव, तर हे यासाठी विचारले
कष्टात येशू ख्रिस्ताची थट्टा करण्यात यावी, कारण माय तर काहीच विश्वास नाही या गोष्टीवर, हो की नाही. आणि म्हणून आपण बघतो या जगात सुद्धा स्वतःला धार्मिक म्हणणारे लोक जेव्हा त्यांना सत्य शिकवल्या जातात ते फक्त प्रश्न या गोष्टीसाठी विचारतात का तुमची थट्टा व्हावी. आणि याच दृष्टिकोनातून हे सदुशी लोक येशू ख्रिस्ताजवळ आले, ज्यांचा त्याच्यावर काहीच विश्वास नाही, देवावर विश्वास नाही, आणि येशू ख्रिस्ताला त्यांनी काही प्रश्न विचारले आणि येशू ख्रिस्ताने त्यांना काही उत्तर दिले. आणि या उत्तरातून आपण समजणार आहोत की सत्य काय आहे आणि देव जो आहे तो जिवंताचा देव आहे, तो जिवंत देव आहे. आणि म्हणून आपण पुढे बघू तर त्यांचे प्रश्न काय होते. तर हे असे लोक, सदुशी लोक, आणि जे स्वतःला धार्मिक म्हणून घेतात, आणि आपण बघतो की या जगात सुद्धा हे लोक भरून आहेत, आणि कदाचित तुम्ही सुद्धा त्यातले काही असाल. पण तुमचं जीवन बदलण्यासाठी आणि सत्य समजण्यासाठी हे आजचा जो संदेश आहे. आणि त्या लोकांनी पहिला प्रश्न विचारला मत्तय 22:23 मध्ये, पुनरुत्थान होत नाही. म्हणजे तुम्ही पहिले देवाजवळ येता आणि तुमची जे मेंटॅलिटी आहे का मला जे समजतं हेच धरून मी, जेव्हा तुम्ही देवाजवळ येता, आता तुम्ही काय केलं माहित आहे, तुम्ही देवाजवळपर्यंत तर आले पण माझं दार मी बंद करून ठेवतो. का? कारण त्यांनी सुरुवातच कशापासून केली? नकारार्थी गोष्टीपासून. पुनरुत्थान होत नाही. आता बोल पुढं काय आहे की नाही. तसेच खूप सारे लोक चर्चेसमध्ये तारण होत नाही. आता बोल पुढं काय आहे. मला नाही वाटत पापाची क्षमा होते. आता बोल पुढं काय आहे. मला नाही वाटत की येशू ख्रिस्त माझ्या पापाची क्षमा करू शकतो. आता बोल पुढे काय. तुम्ही काय केलं? तुमचे जे दार आहे की नाही, तुमचे जे मन, तुमचे विचार पहिले बंद केले. आता मला सांगा, अरे कसं सांगणार आहे, कारण तुमची जे मेंटॅलिटी आहे, जे तुम्ही समजून आहात, जे तुम्ही शिकवून आहात, तेच घेऊन तुम्ही आले आहात. तुम्ही रिकामे आले नाही, तर तुम्ही भरलेले आहात. त्याच्यात सत्य कसं टाकण्यात येईल. आणि म्हणूनच खूप सारे लोक काय करतात, आपली मेंटली, मला असं वाटते, माझे असे विचार आहे. तुमचे विचार काय मानतात, तुम्हाला काय आवडतं, फरक पडत नाही जर ते देवाच्या वचनावर आधारित नाही. आणि म्हणून यांनी सुरुवातच नकारार्थी केली. पुनरुत्थान होत नाही असे म्हणणाऱ्या काही सदुशांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले. म्हणजे काय झाले, हे त्याच्याजवळ आले आणि त्यांनी येशूला विचारले. काय विचारले? ते म्हणाले, गुरुजी, मोशेने शिकवले की. आता यांनी काय केलं, एक हा सुंदर प्रश्न विचारला. या प्रश्नाविषयी तुम्ही लक्ष द्या का हे लोक हे देवाला, म्हणजे यांना असं वाटतं, आणि हे खरी गोष्ट आहे, का आपण देवालाच चकमा देऊ, आपण देवालाच असा प्रश्न विचारू का तोच कन्फ्यूज होऊन जाईल. कारण मनुष्य स्वतःला खूप श्रेष्ठ समजतो. आणि म्हणून यांचेही विचार तेच होते का मी देवालाच प्रश्न विचारतो म्हणजे हाच गडबड होऊन जाईल, म्हणजे याला समजणार नाही, आणि याच्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. आणि हे करण्यासाठी, हे दाखवण्यासाठी की आम्ही किती स्मार्ट आहोत, त्यांनी काय केलं, देवाला प्रश्न विचारलं. अपू आत बसते, बोलत असते ना, ऐकून येईल तुला. तर त्यांनी काय केलं, देवाला प्रश्न विचारले. त्यांनी काय देवाला प्रश्न विचारला? 24वं वचन ते म्हणाले, गुरुजी, मोशेने शिकवले की. सोपा इथं बस. मोशेने शिकवले की जर एखादा मनुष्य मरण पावला, म्हणजे काय म्हणत आहे, जर एखादा मनुष्य मरण पावला, म्हणजे हे काय करत आहे, सिनारिओ म्हणून एक उदाहरण देवासमोर की मला सांग बरं या गोष्टीचं उत्तर काय आहे. तर ते काय म्हणतात, जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूलबाळ नसेल, म्हणजे एक मनुष्य मरण पावला, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेचा भावांचा वंश चालेल. म्हणजे जुन्या करारात कसा नियम होता का जर मोठा भाऊ आहे आणि त्याचं लग्न झालं पण त्याला बाळ न होता जर तो मेला, म्हणजे त्याचा वंश कसं चालेल. मग नियम हा होता का त्याच्या लहान भावाने त्याच्या बायकोशी लग्न करावे, ज्या विधवेसंग लग्न करावे, यासाठी का त्यांचा वंश पुढं चालावा. आणि तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. पुढे तो काय म्हणतो, आता त्या माणसाला, म्हणजे आमच्यामध्ये 7 भाऊ होते, पहिल्यानं लग्न केले आणि नंतर तो मरण पावला, आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. तसे दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्याही बाबतीत घडले व 7ही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले.
आणि मग काय म्हणत आहे की असं करता करता 7ही भाऊ मेले, कारण त्यांनी लग्न या गोष्टीसाठी केलं, एक तर दार लावून दे, यासाठी लग्न केलं की त्यांना मूलबाळ झालं पाहिजे. पण त्यांचं काय झालं, मूळ न होताच त्यांनी काय केलं, ते जो व्यक्ती आहे तो मेला. आणि म्हणून हे पुढे म्हणाले की 7ही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले. आणि 27वं वचन, शेवटी ती स्त्री सुद्धा मरण पावली. म्हणजे तुम्हाला ही जे सिनारिओ म्हणजे एक गोष्ट आहे त्यांनी देवासमोर सांगितली, हो की नाही. पुन्हा एकदा एक मनुष्य होता, त्याला 7 भाऊ होते, त्याने लग्न केलं पण त्याला मूळ बाळ झालं नाही आणि म्हणून त्याच्या आधीच तो मेला. आता त्याचा वंश चालण्यासाठी नियम हा आहे का त्याच्या लहान भावाने लग्न करावे. अशा 6ही भावाने लग्न केले. कशासाठी केले, कारण त्यांना मूळ बाळच झालं नाही आणि 7ही भाऊ मेले. तर हा पुढे म्हणतो का आता ती स्त्री मरण पावली. आणि 28वं वचन, आता प्रश्न असा आहे की पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व 7ही भावांनी तिच्याशी लग्न केले होते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमची स्वतःचीच मेंटॅलिटी घेऊन जेव्हा तुम्ही देवाजवळ मूर्खपणेचे प्रश्न विचारता, ओके नाही, गरज काय असली पाहिजे का मला माहित नाही देवा, मला तू शिकव, मला तू सांग, मला तू समजो. पण यांनी काय केलं की नाही, हे असं आहे, आता सांग बरं कसं करेल. आणि तो म्हणाले का आता जेव्हा पुनरुत्थान होईल, आता हिने 7ही जणांसंग लग्न केलं, मग कोणाची बायको आहे हे. आणि मग इथे देवाने त्यांना उत्तर दिले. तर पहिलं उत्तर, येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, पहिली गोष्ट जे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही चुकीची समजून करून घेत आहात. म्हणजे तुम्हाला समजत तर नाही पण तुम्ही ऐकण्यासाठी रेडी नाही. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्यामुळे अनेक लोक नरकात जातील. का? सगळ्यात मोठं, तुम्हाला समजत नाही काही हरकत नाही, पण तुम्हाला ऐकायची सुद्धा इच्छा नाही. हे फार भयानक आहे. का? मला समजत नाही ना, काही हरकत नाही, पण मला ऐकायचं सुद्धा नाही. आणि जसे तुम्ही हा विचार करता, तुमचे दार काय होतात, बंद होऊन जातात. आणि म्हणून वचन काय सांगतं, तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हा शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहित नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, बायबल वाचा. ते काय म्हणतो, तुम्हाला शास्त्रलेख माहित नाही, तुम्हाला बायबल माहित नाही, आणि त्याच्यामुळे देव काय घडू शकतो हे तुम्हाला माहित नाही, देवाचे सामर्थ्य तुम्हाला माहित नाही. आणि म्हणून तुम्ही तुमच्या विचाराने घडवलेल्या आयडिया घेऊन माझ्याकडे येता की याची बायको मेली, ते झालं, असं झालं. सांगण्याचं तात्पर्य, जे जगिक गोष्टी आहात त्याच दृष्टिकोनातून तुम्ही आध्यात्मिक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहात. आणि देव म्हणत आहे की तुम्ही चुकीची समजूत घेऊन येत आहात. आणि म्हणून देवाने पहिले काय केलं की त्यांना सांगितलं, कारण तुम्ही देवाच्या शब्दावर विश्वास ठेवत ना. तुमच्या समोर अनेकदा वचन दिल्या जातं का वचन ही गोष्ट तुमच्या जीवनात करू शकतो. जर देव त्याच्या शब्दाने आकाश व पृथ्वी निर्माण करू शकते, तर देवाने जर तुम्हाला म्हटलंय की मी तुझा आत्मा वाचवेल जेव्हा तुम्ही मला हाक माराल, जी आपण साक्ष माझ्या मावशीची ऐकली, ही सारखीच गोष्ट आहे, त्याचा शब्द. आणि जसा एखादा व्यक्ती विश्वास ठेवतो तो व्यक्ती वाचवला जातो. देवी त्यांना ते सांगत आहे, तुम्हाला शास्त्रलेख माहित नाही, देवाच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास नाही, आणि म्हणून तुम्ही अशा गोष्टी मला विचारत आहात. 30वं वचन, तुम्हा समजले पाहिजे की, आता देव त्यांना उत्तर देत आहे, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत. आहे की नाही? यांचे विचार काय होते, अरे पृथ्वीवर तर लग्न होतात, आहे की नाही. आता याला असा प्रश्न विचारू, म्हणजे हे काय करता, ज्या शारीरिक गोष्टी तुम्हाला समजत आहे, तुम्ही देवाच्या गोष्टी सुद्धा त्याच्यातच ढाळण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्या स्वतःच्या समजुतीने तुम्ही देवाला काय करण्याचा प्रयत्न करत आहात, समजण्याचा प्रयत्न करत आहात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आजचं वचन काय होतं, विश्वास. विश्वास म्हणजे न बघितलेल्या गोष्टीविषयी भरोसा. म्हणजे मला माहित नाही की येशू ख्रिस्त मला कसा वाचू शकेल, मला माहित नाही तो माझा आत्मा कसा वाचवेल, हो की नाही. जसं माझ्या मावशीने साक्ष सांगितली, जेव्हा तिला म्हटलं की तू मरशील आणि नरकात जाशील, तिने हे नाही विचारले पण येशू ख्रिस्त कसा वाचू शकेल, मी इथं आहे, तो स्वर्गात आहे, तो कधी मरण पावला, त्याने माझी पाप कधी, मला काहीच माहित नाही याच्यातलं, मी कसा विश्वास ठेवू, आहे की नाही.
तसं न करता की हो मी विश्वास ठेवते येशू माझा आत्मा वाचव, मी तुला बघितलं नाही, मी हे बघितलं नाही तू क्रुसावर मारण्यात आला, मी हे बघितलं नाही का तू या पृथ्वीवर होता, पण तुझे वचन सांगतं का जोही हाक मारेल तो वाचवला जाईल. मी तुझ्या शास्त्र लेखावर विश्वास ठेवते जे माझ्या मुखातून मी तिला सांगितले. पण एवढंच नव्हे, तुम्हाला रिझल्ट म्हणजे निर्णय समजला का तिने जसं हाक मारलं तिचा विश्वास काय झाला, खऱ्यामध्ये बदलला. जसं तिनं ख्रिस्ताला हाक मारली, येशू माझा आत्मा वाचव मी पापी आहे, तिच्या 2 मिनिटांनी माहित आहे तिनंच काय म्हटलं, धन्यवाद देते का तू माझा आत्मा वाचवला, धन्यवाद देते येशू का तू माझा आत्मा वाचवला. का? कारण तिने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला का येशू मला वाचवू शकतो. हे लोक म्हणून देव त्यांना काय म्हणतो, तुमचा देवाच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. आणि म्हणून हे लोक काय म्हणून येशूने उत्तर दिलं, पुनरुत्थानाच्या नंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. आणि म्हणून देव सांगत आहे की हे जे लग्न जे तुम्ही लावत आहात, ज्या गोष्टी तुम्ही विचार करत आहात, पहिले तर तुमचा विश्वास नाही, देवावर तुमचा विश्वास नाही. दुसरं, तुमचा स्वतःचा मूर्खपणा घेऊन तुम्ही माझ्याजवळ येता, तुम्हाला ऐकायचं बिलकुल नाही आणि तुम्ही फक्त प्रश्न विचारता या गोष्टीसाठी का गुंतवलं पाहिजे. पण तरीही देव त्यांना उत्तर देतो की पहिली गोष्ट की स्वर्गात लग्न करत नाही. याचं कारण समजून घ्या. देवाने मानव जेव्हा बनवला आणि जेव्हा तो पापात पडला आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, मरण येणार आहे. आणि म्हणून मानव जाती वाढावी म्हणून स्त्री आणि पुरुष देवाने एकत्र केले, लग्न ही संस्था लावून दिली का त्यांच्यामुळे काय व्हावं, मुलं पुढं वाढावे आणि त्यांची संतती म्हणजे मानव जाती पुढं वाढावी. या गोष्टीसाठी लग्न देवाने लावून दिले. इथे जो मनुष्य आहे तो अमर नाही, तो मरणार आहे. पण जेव्हा आपण स्वर्गात जाऊ, जर तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं असेल, आता तुम्हाला लग्न करण्याची किंवा संतती वाढवायची गरज नाही, कारण तिथे तुम्ही मरणार नाही, तिथे तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. समजलं? आता जोपर्यंत तुम्ही या देवाच्या गोष्टीवर विश्वास ठेवत ना, तोपर्यंत काय होईल, तुम्ही आपल्याच मनाच्या गोष्टी लावाल. आणि म्हणून देव त्यांना सांगत आहे का पुनरुत्थानाच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. आणि म्हणून जसं एक मी हे तुम्हाला वचन सांगतो, विश्वास, हो की नाही, विश्वासाची व्याख्या काय आहे, विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टीविषयी भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. मला माहित नाही कसं राहील, मला माहित नाही स्वर्ग कसा आहे, मला माहित नाही की देव मला कसा वाचू शकतो, पण तरीही मी त्या देवावर विश्वास ठेवते, त्याला मी हाक मारते की देवा माझा आत्मा वाचो. न बघितलेल्या गोष्टीविषयी भरोसा, फक्त वचन ऐकलं आणि त्या देवावर मी विश्वास ठेवते. पुढचं वचन आपण पुढचं उत्तर देवाने काय दिलं त्याला बघू. तर देवाने त्यांना उत्तर दिलं, 31वं वचन, तरी मरण पावलेल्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हाला जे सांगितले तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही का. आणि देव त्यांना म्हणतो की अरे तुम्ही स्वतःला स्पिरिच्युअल म्हणता, तुम्ही म्हणता की आम्ही ख्रिस्ती आहो, तुमच्यापाशी बायबल आहे, अरे तुम्ही खरंच तुमचे वचन तुमचे बायबल वाचले नाही का, त्या शास्त्रलेख तुमच्या कानावर पडले नाही का, तुम्हाला कोणी सांगितलं नाही का, देवाच्या वचनावर तुमचा विश्वास नाही का. आणि पुढे देव म्हणतो, म्हणून तुम्हाला सांगतो मी, देवाचं वचन हे मॅन्युअल आहे तुमच्या जीवनासाठी. आणि जोपर्यंत तुम्ही या वचनाविषयी सिरियस ना, म्हणून तुम्हाला काय सांगितलं, देव त्याच्यासोबतच सिरियस आहे जो देवासोबत सिरियस आहे. जो स्वतःला फसवतो देव त्याच्यासोबत कधी सिरियस नाही, त्याच्यासोबत देव बिझनेस करत नाही. आणि म्हणून हे देवाचं वचन आहे. आणि पुढे देवाने वचन दिलं आणि इथे आपण जो जिवंताचा देव आहे याचं उत्तर आपण बघू. तर 32वं वचन तो म्हणतो, ते असे की मी अब्राहमाचा देव, इसाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे, तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे. आता याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आता देव यांना काय सांगत आहे, पहिली एक गोष्ट समजून घ्या, देव हा स्वर्गातील जिवंत देव आहे.
त्याची मूर्ती बनवता येत नाही, त्याचा फोटो बनवता येत नाही, त्याला लाकडाने बनवता येत नाही, त्याला सोन्या चांदीने बनवता येत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट समजणे का देव हा स्वर्गातील जिवंत देव आहे. आणि दुसरी गोष्ट समजणे म्हणजे एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला जीवन पाहिजे असेल तर हे गोष्ट लक्षात ठेवणे का जीवनापासून जीवन येते. समजलं? जीवन ज्याच्यापाशी मध्ये आहे त्याच्यामधून जीवन येते. जेव्हा एखादी प्रेग्नेंट बायको, एखादी स्त्री जेव्हा मरते, जशी ती मेली, कारण तिच्यामध्ये आता जीवन नाही, तिच्या पोटचं बाळ सुद्धा मरते. ज्या गोष्टीमध्ये जीवन नाही ती गोष्ट जीवन निर्माण करू शकत नाही. हा फोन स्वतःहून दुसरा फोन बनू शकत नाही, कारण ही निर्जीव वस्तू आहे. म्हणून जीवन सदैव जिवंत गोष्टीमधून येतं. म्हणून जर तुम्हाला जीवन पाहिजे तर जो स्वर्गातील जिवंत देव आहे त्याला तुम्ही जीवन मागितलं पाहिजे का येशू माझी क्षमा कर, तेव्हा कुठं तुमच्या जीवनात तो सार्वकालिक जीवन टाकेल. तुम्ही तर या जगातल्या मूर्तीवर, जगातल्या गोष्टीवर, आपल्या कार्यावर, जर तुम्ही या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्ही मेलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आहात, आणि मेलेली गोष्ट कधीही जीवन देत नाही. जीवन जीवन निर्माण करते. या चर्चमध्ये जो तुम्हाला देव मी शिकवतो तो स्वर्गातील देव आहे, तो जीवन देणारा देव आहे. तो कसा देतो? पुन्हा एकदा तुम्ही माझ्या मावशीची साक्ष ऐकली. तिच्यापाशी फक्त एकच जीवन होतं, ते म्हणजे शारीरिक जीवन. पण जेव्हा तिला कळलं का मी मरेल आणि नरकात जाईल, आता तिला जेव्हा सार्वकालिक जीवन पाहिजे होतं, तिने स्वर्गातील देवाला हाक मारली की माझा आत्मा वाचो. त्या जीवनातील जिवंत देवाने तिला अनंताचं जीवन दिलं. कारण वचन आहे योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. जीवन फक्त जिवंत प्रभूच देऊ शकतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग, सत्य आणि शेवटी काय? जीवन मी आहे. जर तुम्हाला जीवन पाहिजे, जर तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे, जर तुम्हाला स्वर्गात जागा पाहिजे, तो म्हणतो ते जीवन मी आहे. माझ्या द्वारा आल्याशिवाय कोणाला जीवन मिळणार नाही. आणि म्हणून देव यांना काय सांगत आहे? म्हणून आपण सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाची काय? का मेलेल्या गोष्टी जीवन देत नाही. मेलेल्या गोष्टी पाशी तुम्ही जेव्हा प्रार्थना कराल, पूजा कराल, त्याला मागाल, ज्या गोष्टी कधी ऐकू शकत नाही त्या गोष्टी तुम्हाला वाचू शकत नाही. म्हणून जीवन हे काय असतं? जिवंत देवापासून. आता ही गोष्ट सुंदर आहे, समजण्याचा प्रयत्न करा. मला माहित नाही तुमचे विचार कुठपर्यंत जातील, पण मी सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर देव काय म्हणत आहे? मी अब्राहमाचा देव, मी इसाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे. तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे. आता याचं सत्य समजून घ्या. अब्राहम मेला आहे, इसाक मेला आहे, याकोब मेला आहे. मग देव कसा म्हणत आहे की मी यांचा देव आहे? हे तर मेलेले आहे. तर हे लोक जेव्हा या पृथ्वीवर होते त्यांनी जिवंत देवावर विश्वास ठेवला आणि त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. आणि म्हणून तो म्हणत आहे की मी मेल्यांचा नाही, जे जिवंत आहे. तो कुठल्या प्रश्नाचं उत्तर देत आहे? का तुम्हाला वाटतं की पुनरुत्थान होत नाही, तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही, तुम्हाला वाटतं की तुमची हे जीवन संपल्यानंतर खतम होऊन जाल. तो म्हणतो की असं नाही. तुम्हाला हे समजत नाही का मी मेलेल्यांचा देव नाही. आणि हे जे तिघं ज्यांचे आपण नाव घेतले हे ख्रिस्तामध्ये, कारण काय? त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला का जो येणारा प्रभू तारणारा देवाच्या नावात येणार आहे तो आम्हाला वाचवेल, तो आम्हाला पुनरुत्थान देईल. यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि म्हणून देव काय म्हणतो? तुम्ही ऐकलं नाही का की मी अब्राहमाचा देव, इसाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे. तो मरण पावल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं योहान 10:10 मध्ये, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. माझ्या कुटुंबियानो,
मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्यापाशी जीवन आहे आणि जर तुम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा नाही, तुमच्यापाशी एकच जीवन आहे. तुम्ही जोपर्यंत त्या स्वर्गातील देवाला हाक मारणार ना की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, जोपर्यंत तुम्ही आपला विश्वास त्या स्वर्गातील देवावर, जो जिवंत देव आहे, जो तुम्हाला सार्वकालिक जीवन प्रदान करू शकतो, त्याला तुम्ही भीक मागणार ना, त्याला तुम्ही याचना करणार ना, त्याला तुम्ही की पश्चाताप दारे का देवा माझं जीवन बदल, मला तुझी गरज आहे, जोपर्यंत तुम्ही त्या जिवंत देवाला हाक मारणार ना, तुमच्यापाशी जीवन नाही. तुम्हाला माहित आहे का, स्वर्गातील देवा जेव्हा देव लोकांना बघतो, तो दोनच ग्रुप बघतो. एक मेलेले म्हणजे ज्यांनी अजून ख्रिस्तापासून तारण स्वीकारलं नाही. जसं माझ्या मावशीविषयी पुन्हा एकदा, काल दुपारी 12-12:30 वाजता जेव्हा तिने ख्रिस्ताला स्वीकारलं, त्याच्या आधी जेव्हा ख्रिस्त तिच्याकडे बघत होता, त्याला ती एक मेलेली व्यक्ती, जी फक्त जिवंत शरीर आणि रक्त चालत आहे आणि एक दिवस मरून अनंताच्या नरकात जाईल, ते दिसत होती. त्यानंतर जेव्हा तिने ख्रिस्ताला हाक मारली का येशू माझा आत्मा वाचो, त्याच्यानंतर देव तिला बघतो, त्याला एक जिवंत व्यक्ती. का? कारण तिच्या जीवनात अनंताचं जीवन टाकल्या गेलं. ज्याच्यापाशी ख्रिस्त आहे, ज्याच्यापाशी पुत्र आहे, त्याच्यापाशी जीवन आहे. ज्याच्यापाशी ख्रिस्त नाही, त्याच्यापाशी जीवन नाही. म्हणून देव मेलेल्यांचा देव नाही. तुम्हाला तुमच्या पापाविषयी, तुमच्या अनंताच्या जीवनाविषयी, नरकाविषयी याची जर काळजी असेल का माझा आत्मा मरून नरकात नाही गेला पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला वाचवू शकतो. का? कारण जो देव, जो बायबलचा देव आहे, तो गाईच्या गव्हाणात एखादा लहान बाळ नाही, तो कॅथलिकांसारखा क्रुसावर मेलेला टांगलेला सध्याचा देव नाही, तर तो जिवंत देव जो क्रुसावर मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठून पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात बसलेला आहे, तो जिवंत आहे. आणि त्या जिवंत देवाला जेव्हा तुम्ही हाक मारता, देवा माझा आत्मा वाचो, माझ्या पापाची क्षमा कर, तो तुमच्या जीवनात अनंताचं जीवन टाकतो. कारण जोपर्यंत तुम्ही त्या स्वर्गातील देवाला, कारण तो जिवंताचा देव आहे आणि ज्याच्यापाशी पुत्र आहे त्याच्यापाशी जीवन आहे. तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपला आत्मा वाचवण्यासाठी हाक मारली नाही, आज तुम्हाला संधी आहे. तुमच्यापाशी साक्ष आहे, कारण देव मेलेल्यांचा देव नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला साक्ष, तुमच्यापाशी ही खात्री नाही, जसे तिने साक्ष दिली का मी मरेल आज तर मी कुठं जाईल, याच्याविषयी तुम्हाला जराही शंका असली, तो जिवंत देव तुमचा देव नाही. कारण देव मेलेल्यांचा देव नाही. देव फक्त जिवंत लोकांचा देव आहे. येशू ख्रिस्त माझा देव का आहे? कारण त्या देवाने माझा आत्मा वाचवला, माझ्या पापाची क्षमा केली, नवीन जीवन मला दिलं त्याने. आता माझ्यापाशी ते जीवन आहे. ज्याच्यापाशी पुत्र आहे त्याच्यापाशी जीवन आहे. प्रश्न तुमच्यापाशी आहे, तुमचा देव जिवंत आहे? आणि जर जिवंत आहे तर त्या जिवंत देवाला तुम्ही स्वीकारलं? तुम्हाला खात्री आहे का तुम्ही मरून कुठं जाल? तुम्हाला खात्री आहे का की ज्या आज जर तुम्ही मेले तर तुम्ही स्वर्गात जाल? याची जर तुम्हाला खात्री नाही, याचा अर्थ की तुम्ही नरकाच्या दारावर आहात. आणि जर तुम्हाला तुमच्या पापाची क्षमा पाहिजे असेल, कारण आपण सर्व पापी आहोत, देव पवित्र आहे, कुठलाच व्यक्ती आपल्या कर्माद्वारे, आपल्या कार्याद्वारे, आपल्या सेवाद्वारे किंवा कुठल्याच गोष्टीद्वारे स्वर्गात जाऊ शकत नाही. आपले पाप तुम्ही धुवू शकत ना. आणि म्हणून देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पाठवला. तो तुमच्या आणि माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, पण तिसऱ्या दिवशी मरणातून उठून तो स्वर्गात बसला आहे. आणि तो म्हणतो जोही हाक मारेल तो वाचवल्या जाईल. म्हणजे काय? का पापाची शिक्षा मरण आहे, पण ते मरण न पाहता जर तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल तर येशू ख्रिस्त तुम्हाला वाचवू शकतो, कारण तो मेलेल्यांचा देव नाही. जर तुमच्यापाशी आशा नाही, जर तुमच्यापाशी की मी मेल्यानंतर मी स्वर्गात जाईल याची खात्री नाही, तुमच्या पापाची क्षमा झाली याची तुम्हाला खात्री नाही, जर तुमचं जीवन बदललं नाही, जर आजही तुम्ही त्याच पापात आहात, येशू ख्रिस्त तुमचा देव नाही. तो काय म्हणतो? मी जिवंताचा देव आहे, मी मेलेल्यांचा देव नाही. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू, आपल्या डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जीवनातूनच जीवन निर्माण होते. मूर्तीतून, चित्रातून किंवा अशा कुठल्या ज्यात जीवन नाही अशा गोष्टीतून कधीच जीवन मिळणार नाही. पण जेव्हा तुम्ही स्वर्गातील जिवंत देवावर हाक माराल, त्याच्यापासूनच जीवन येते. त्याच्यापासूनच तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळू शकते. देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी यासाठी दिला की तुम्हाला मरण नव्हे तर सार्वकालिक जीवन मिळावे. जर तुम्हाला या गोष्टीविषयी खात्री नाही का मी मरेल कुठं जाईल, याचं कारण म्हणजे की आपण सर्वांनी पाप केले. या खोलीतला प्रत्येक जण, हे वचन ऐकणारा प्रत्येक जण पापी आहे. आणि आपण जसे मरतो, शेवटचा श्वास जसा घेतो, त्याच समय या सगळ्या संधी, हे सगळे संदेश, हे सगळे वचन जे आयुष्यभर तुम्ही ऐकले, त्या सगळ्या संधी संपतात. का? कारण तुम्ही त्या सड्युसी सारख्या जे निराशवान लोक आहे, ज्यांनी कधीच देवाच्या वचनावर, जिवंत देवावर विश्वास ठेवला नाही. आणि तुमची संधी संपुष्टात येते. तुमचा आत्मा अनंताच्या नरकात टाकला जातो. कारण कुठलाच व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत नाही, कारण आपण सर्व पापी आहोत. पण जेव्हा तुम्हाला हे समजेल का हो ती व्यक्ती मी आहे, मला खात्री नाही, माझं जीवन बदलण्याची गरज आहे, तर तुम्ही स्वतःहून ते बदलू शकत ना. यासाठीच देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. तो या पृथ्वीवर आला. तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याला मारण्यात आलं, गाळण्यात आलं. तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला आणि जिवंत देव आहे आणि स्वर्गात बसलेला आहे. त्या जिवंत देवाला जेव्हा तुम्ही हाक माराल की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते प्रभू. होय प्रभू माझी क्षमा कर, कारण मला खात्री नाही परमेश्वरा, मला ठाऊक नाही प्रभू मी मरेल कुठं जाईल. होय प्रभू, जशी या बहिणीची साक्ष होती, हो प्रभू जशी ममता ताईची साक्ष होती की आज जेव्हा मरेल मी स्वर्गात जाईल, कारण देवाने तिचा आत्मा वाचवला जेव्हा तिने त्याला हाक मारली. कारण देव मेलेल्यांचा देव नाही. तुमच्यापाशी आशा नाही, तो तुमचा देव नाही. पण जर तुम्ही त्याला हाक मारता, कारण तारण, सार्वकालिक जीवन, देवापासूनची क्षमा हे देवाचं दान आहे. तो वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. वचन सांगतं जोही प्रभूला हाक मारेल त्याच्या पापाची क्षमा होईल. वचन सांगतं की मी खऱ्यांसाठी नाही, येशू म्हणतो मी खऱ्यांसाठी नव्हे, तर जे पापी आहे त्यांना तारवयास आलो आहो. आणि आज जर तुम्हाला समजलं असेल का तो पापी मी आहे आणि माझ्याजवळ देव नाही, मला देवाची माहिती आहे, मला येशू ख्रिस्ताचं नाव माहीत आहे, माझ्याजवळ बायबल आहे, पण मला माहीत आहे का मी पापी आहे. याचा अर्थ तो तुमचा देव नाही, तुम्हाला त्या देवाविषयी माहिती आहे. आणि देव कधीही मेलेल्यांचा देव नाही, तो जिवंताचा देव आहे. आणि जर तुम्हाला हे सत्य समजलं असेल, देवाचं वचन तुमच्या सांगी बोललं असेल, त्याला हाक मारा, म्हणा येशू माझ्या हृदयात ये, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, माझ्या पापाची क्षमा कर माझ्या राजा. ओय प्रभू मला वाचव, मला नरकात जायचं नाही, माझा आत्मा वाचव. ओय प्रभू मी विश्वास ठेवते की तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवतो माझ्या पवित्र देवा की तू माझा आत्मा वाचू शकतो माझ्या राजा. माझ्या पापाची क्षमा प्रभू तू करू शकतो माझ्या राजा, माझी क्षमा कर. आणि जसे तुम्ही जिथे बसल्या त्याला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, तो तुमच्या जीवनात जीवन टाकेल आणि तो जिवंताचा जिवंत देव तुमचा देव होईल. कारण देव मेलेल्यांचा देव नाही, ज्यांच्यापाशी आशा नाही त्यांचा देव नाही, ज्यांच्या पापाची क्षमा झाली आहे त्यांचा देव नाही, जे नरकाकडे जात आहे त्यांचा देव नाही, तर तो जिवंताचा देव आहे. आणि तुम्हाला जीवन पाहिजे असेल तर हे वचन तुमच्यासाठी आहे. जसे तुम्ही त्याला हाक मारता, येशू मला वाचव, माझी क्षमा कर, मी माझं जीवन बदलण्यास रेडी आहे माझ्या राजा. जसं तुम्ही तुमचं मन बनवता आणि देवाला हाक मारता, कारण देव तुमचं हृदय जाणतो, जसे तुम्ही त्याला हाक मारता त्याच समय तुम्हाला वाचवतो आणि तुम्हाला नवीन जीवन देतो. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी. प्रार्थना करतो प्रभू इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी आणि जे ऑनलाईनमध्ये आहे त्या प्रत्येकासाठी, जे हे वचन ऐकणार आहे त्या प्रत्येकासाठी. होय प्रभू, ज्यांना या वचनाची, होय परमेश्वरा, ज्यांना आपल्या आत्म्याची, ज्याला परमेश्वरा शाश्वत जीवनाची प्रभू खात्री नाही, हे वचन त्यांच्या हृदयासंग बोलू दे माझ्या राजा. त्यांना त्यांची आत्मिक कंडिशन दाखव माझ्या राजा, की पापाचं वेतन मरण आहे.
जसा कुठलाही व्यक्ती या जगातला मरतो, अनंताच्या नरकाकडे चालला जातो, त्याच्या आशा, त्याच्या सगळ्या गोष्टी, त्याच्या संधी समाप्त होऊन जातात. पण जोही व्यक्ती तुला विश्वासाने हाक मारतो की येशू, मी विश्वास ठेवतो का तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवते का तू माझ्या पापासाठी मारण्यात आला, क्रूसावर आपला प्राण तू माझ्या पापाची शिक्षा घेतली, आपलं पवित्र रक्त माझ्या पापांची क्षमा होण्यासाठी तू सांडवलं. होय प्रभू, मी विश्वास ठेवते प्रभू, तुला मारण्यात आलं, गाळण्यात आलं आणि तू तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे, या सुवार्तेवर विश्वास ठेवते. माझा आत्मा वाचव, मला नवीन जीवन तू दे, माझी क्षमा कर, मला नरकात जायचं नाही. जोही व्यक्ती तुला हाक मारेल तो वाचवल्यात जाईल. तू मला वाचवलं परमेश्वरा, आणि या चर्चद्वारे जी सुवार्ता सांगण्यात आली त्या प्रत्येक ज्या व्यक्तीला वाचवलं तुझे धन्यवाद मानतो. अजून ज्याने परमेश्वरा तुझ्यापासून जीवन स्वीकारलं नाही, होय प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, आजच्या चर्चसाठी, आजच्या सेवेसाठी. गौरवितो तुला परमेश्वरा. होय प्रभू, आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.